निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या ठिकाणी अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीतच कांदा चाळीमध्ये शिरलेला दुसरा बिबट्या वन विभागाच्या पथकानं यशस्वीरित्या जेरबंद केलाय। यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। यापूर्वी शुक्रवारी 5 जूनला खडक माळेगाव या ठिकाणी एका पॉली हाऊसमध्ये शिरलेल्या बिबट मादीला वन विभाग आणि निफाड बचाव पथकानं सुरक्षितरित्या पकडून वन उद्यानात हलवलं। त्यानंतर केवळ 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा बिबट कांदा चाळीमध्ये आढळून आला। सोमवारी 8 जूनला खडक माळेगाव या ठिकाणी रामेश्वर शंकर शिंदे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 731-3 मधील कांदा जाळीमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली। माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घोगे, वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाट, वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। बचाव पथकातील ज्ञानेश्वर पवार, सादिक शेख, वैभव दौंड, विजय माळी, काशीनाथ माळी, शरद चांदोरे, सागर दुसिंग आणि भारत माळी यांनी तातडीनं बचाव मोहीम हाती घेतली। निफाड आधुनिक बचाव पथक आणि नाशिक वन्यजीव बचाव पथकाच्या मदतीनं बिबट मादीला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं। घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर टाकळी विंचूर या ठिकाणी संतोष सयाजी काळे यांच्या घराजवळील द्राक्षबागेत एका बिबट्यानं 2 व्यक्तींना किरकोळ जखमी केल्याची घटना घडली। त्यानंतर संबंधित बिबट्यालाही जाळीच्या सहाय्यानं पकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 लासलगावचे डॉक्टर पूजा देशमुख यांच्या निरीक्षणाखाली दोन्ही बिबट्यांच्या वैद्यकीय उपचार करण्यात आले। पकडण्यात आलेल्या दोन्ही बिबट माद्यांचं वय अंदाजे 2 ते 2.5 वर्ष असल्याचं वन विभागानं सांगितलं। दोन्ही बिबट माद्यांना शासकीय वाहनाद्वारे निफाड वन उद्यानात आणण्यात आलंय। पुढील कार्यवाही सुरू आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय, लासलगाव।